मनोरंजन क्षेत्रात एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे। छोट्या पडद्यावरील विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी आणि छावा चित्रपटात तारा राणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गुणी अभिनेत्रीच्या निधनामुळे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संचिता उगले ही नालासोपारा पूर्व येथील आचोळे गावातील संतोषी माता मंदिराजवळ असलेल्या साई संतोषी अपार्टमेंट मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती। रविवारी सायंकाळी सुमारे 7च्या दरम्यान ती घरी एकटीच असताना तिने राहत्या घरातील बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तातडीने तिला खाली उतरवून उपचारासाठी नालासोपारा पूर्व येथील महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। या प्रकरणी आचोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही। पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे। संचिता उगले ही हिंदी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील एक होतकरू अभिनेत्री होती। आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते। झी टीव्ही वरील लोकप्रिय मालिका कुमकुम भाग्य मध्ये तिने साकारलेली दिया टंडन ही भूमिका विशेष गाजली होती। याशिवाय वागळे की दुनिया मालिकेत तिने रुचिता जेटली ही व्यक्तिरेखा साकारली होती। दंगल टीव्हीवरील दिलवाली दुल्हा ले जाएगी या मालिकेत तिने मुख्य भूमिकेत झळकत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली। मालिका सोबतच तिने वेब सिरीज आणि चित्रपटामध्येही काम केले होते। अलीकडेच प्रेक्षित झालेल्या विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटात तिने तारा राणीच्या बालपणीची भूमिका साकारली होती। तसेच मनोज वाजपेयी यांच्या सायलेन्स 2 द नाईट आउट बार शूट आउट या चित्रपटातही ती झळकली होती। तिच्या अभिनय कारकिर्दीची वाटचाल वेगानं पुढे जात असताना तिच्या निधनाची बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे। संचिता उगळे आकस्मिक निधनामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि सहकलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करणारी ही युवा अभिनेत्री अनेक स्वप्ने आणि संधी मागे ठेवून निघून गेली। तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेनं पुन्हा एकदा मानसिक आरोग्य, भावनिक तणाव आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले आहे। जीवनातील कोणत्याही समस्या कायमस्वरूपी नसते, मात्र आत्महत्या हा कायमस्वरूपी निर्णय असतो। अडचणी, नैराश्य किंवा मानसिक तणाव जाणवत असल्यास आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी किंवा तज्ञांशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रत्येक समस्येवर उपाय असतो आणि मदत मागणे हीच खरी ताकद असते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।